नमस्कार, स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज पहा आपण बारीक मेथी करणार आहोत किंवा ह्याला समुद्री मेथी म्हणतात। तर ही बारीक मेथी जी आहे फार गुणकारी आहे, बऱ्याच आजारांवर याचा फायदा होतो। सांधेदुखी वगैरे शरीरासाठी खूप चांगली आहे आणि खूप पौष्टिक आहे। तर आज ही बारीक मेथी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्या गाठी मारल्या असतात हे काढून घ्यायचे आहेत। हे गवतानेच बांधलेलं असतं, तुम्हाला जर असं नसेल सोडता येत तर तुम्ही डायरेक्ट याने पण काढू शकता, चाकूने कापून किंवा कात्रीने। हे पहा असं करायचं आहे। याच्या आतमध्ये काही कचरा आहे का तो आपल्याला पाहायचा आहे। असा कचरा वगैरे असेल तो काढायचा आहे साईडला। आता या भाजीमधला कचरा सगळा काढून घेतलेला आहे आपण, पहा असं करू। तुम्हाला जर हे मुळासकट भाजी करायची तुम्ही मुळासकटही करू शकता, काही जण मुळासकटही करतात, पण मी मूळ घेत नाहीये तर त्यासाठी मी इथे हाताने तोडले तर चालते ह्याला, किंवा तुम्ही चाकूने कापू शकता। फार हे पातळ असतं, लगेच असं कट होतं। हे मूळ जे आहेत हे मला नको आहे, त्यासाठी मी टाकून देत आहे। आणि ही भाजी आपण घेणार आहोत। अशाच प्रकारे बघा मी दुसरी साफ करत आहे। असं पुन्हा आपल्याला खोलायचं आहे। याच्या आतमध्ये काही कचरा असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चाकूने असं कापून घेऊ शकता। अशाच प्रकारे मी बाकीच्या ह्या भाज्या ज्या आहेत त्या पण साफ करून घेत आहे। हे पहा, पाहू शकता मी अशा प्रकारे सगळी भाजी जी आहे साफ करून घेतलेली आहे। आता याला आपण धुवून घेणार आहोत। त्यासाठी बघा, भाजी धुण्यासाठी ना नेहमी मोठं भांडं वापरा। तुमच्याकडे पातेलं असेल मोठं तर ते वापरा, किंवा घमेलं असेल जसं मी आता घेतलं तसं मोठं भांडं घ्या, पसरट असं, जास्त पाणी मावेल त्याच्यामध्ये असं भांडं घ्या। कारण याच्यामध्ये बारीक वाळू असते ती याच्यामध्ये खाली जाऊन बसते तळाशी। आपल्याला हे भाजी टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला हलवून जे आहे 1 मिनिटभर असं ठेवून द्यायचं आहे। लगेच भाजी नाही पाण्यातनं बाहेर काढायची। लगेच जर आपण भाजी पाण्यातनं बाहेर काढली ना तर त्यातली जी वाळू आहे ना ती भाज्या चिटकून परत येते। त्याच्यामुळे असंच ना आपल्याला 1 मिनिटभर किंवा 30 सेकंद तरी असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला बघा 1 मिनिट नंतर काय करायचं आहे, ही भाजी जी आहे आपल्याला अशी वरचे वरच उचलायची आहे। सगळी अशी ढवळून नाही घ्यायची भाजी। ताटामध्ये मी काढून ठेवत आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता कशी माती, हे बघा कशी खाली जाऊन बसलेली आहे माती, तुम्हाला दिसत असेल बघा। अगोदर भाजीला माती काही दिसत नव्हती, पण आता पाहू शकता ही वाळू आहे एक प्रकारची, कारण ही भाजी जी आहे वाळूमध्येच येते, त्याच्यामुळे याला समुद्री मेथी म्हटलं जातं। पहा, आता अशाच प्रकारे आपल्याला ही 4 वेळा भाजी अशाच प्रकारे धुवून घ्यायची आहे। हे तुम्ही पाहू शकता बघा रेती कशी खाली बसलेली आहे। आता हे पाणी फेकून देणार आहोत आपण, दुसरं पाणी पुन्हा घेणार आहोत। हे बघा पाणी बदललेलं आहे मी, आणि हे सेकंड टाइम धुत आहे मी। आता ह्याच्यामध्ये पुन्हा भाजी सोडून द्यायची आहे। आता हिला 1 मिनिटभर असं ठेवलं होतं मी। आता हे 1 मिनिटानंतर पुन्हा जी आहे भाजी आहे आपल्याला अलगदपणे अशी उचलून पुन्हा ताटामध्ये ठेवायची आहे। पाहू शकता दुसऱ्यांदा बघा कमी माती निघलेली आहे, कमी रेती निघालेली आहे। आता सेम याच पद्धतीने ही भाजी मी अजून 2 टाइम धुवून घेत आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता मी 4 वेळा भाजी धुतलेली आहे। भाजीला धुवायला पाणी फार लागतं, कारण याला पूर्ण रेती लागलेली असते। त्यामुळं तुम्हाला जर ही भाजी 5 ते 6 दिवसासाठी स्टोअर करून ठेवायची असेल तर याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। पूर्ण भाजी नितळली की मग याला चांगलं मस्त असं कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवा, नाहीतर एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये जरी ठेवलं, हवा बंद भांड्यामध्ये, आणि असं फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं, जिथे बर्फ बनतो तिथे ठेवून द्यायचं। आरामात 5 ते 6 दिवस भाजी अशीच टवटवीत राहते। अशा प्रकारे स्टोअर केल्यानंतर तुम्हाला जेव्हा भाजी करायची आहे तेव्हा तुम्ही बारीक कापून घेऊ शकता। तुम्हाला जरी भाजी कापून घ्यायची असेल तर तुम्ही कापून घेऊ शकता। मी कापत नाही नेहमी, कारण ही पाण्यामध्ये शिजले की लगेच खूप पातळ असते, त्याच्यामुळे शिजून जातं लगेच, त्याला कापायची गरज नाही। पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही असे गट्टे घेऊन चाकूच्या सहाय्याने असं बारीक कापून घेऊ शकता। भाजी कसं बघा, फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालत आहे, मोहरी घालत आहे। मोहरी तडतडली की जिरे घालणार आहोत, हिरवी मिरची तुकडे घालत आहे। बारीक लसूण आहे बघा, मी त्याला ठेचून घेतलेला आहे, तो घालत आहे। तेलामध्ये सगळं परतून घेऊयात। बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। कोथिंबीरमुळे भाजी खूप छान लागते, असं परतून घेऊयात। आता याच्यामध्ये बघा आपण जी भाजी आहे साफ करून घेतलेली ती घालत आहोत, बारीक मेथी। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊयात। आपण याच्यामध्ये मीठ जे आहे उशिरा घालणार आहोत, कारण आता जरी आपली भाजी कढई भरून वाटत असली तर शिजल्यानंतर ती कमी होती, त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो, त्यावेळेस आपण मीठ घालणार आहोत।
आता या भाजीमध्ये बघा तुम्ही बटाटा घालू शकता, शेंगदाण्याचे कूट घालू शकता, मुगाची डाळ घालू शकता किंवा तुम्हाला जी डाळ आवडते तुम्ही ती ह्याच्यामध्ये डाळ टाकू शकता. ओलं खोबरं आहे ते पण खिसून घालू शकता. ह्या भाजीमध्ये म्हणजे अनेक प्रकारे ही भाजी केली जाते. त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तुम्ही टोमॅटो टाका, कांदा टाका, तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल भाजी तुम्ही त्या प्रकारे करा. कारण माझ्या घरातल्या लोकांना ही फक्त अशीच आवडते, मिरचीमध्येच केलेली, त्याच्यामुळे मी अशी बनवत आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काही साहित्य टाकायचे भाजीमध्ये तुम्ही टाकू शका. एखाद दुसरी तुम्ही भाजी पण याच्यामध्ये कापून टाकू शकता, असं काही नाहीये. तुम्हाला जेवढे साहित्य टाकायचे भाजीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे ही भाजी करू शकता. फक्त भाजी करताना हीच पद्धत वापरा. आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही बरं का. ह्या मेथीला आमचं पाणी सुटतं, त्याच पाण्यावरती आपल्याला ही मेथी जी आहे शिजवून घ्यायची आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता भाजीला जे आपल्या कसं पाणी सुटलेलं आहे बघा. आपण पाणी टाकलेलं नाहीये, भाजीचं आमचं पाणी सुटलेलं आहे. आता भाजी बघा आपली बऱ्यापैकी खाली गेलेली आहे. आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार. मीठ टाकल्याने अजून पाणी सुटेल भाजीला. आपण भाजी जी पूर्ण मोठ्या गॅसवर शिजवत आहोत पहा. कमी गॅसवर नाही शिजवायची, मोठ्या गॅसवर शिजवायची आहे. हे पहा, मीठ घातल्यानंतर भाजीला पहा किती पाणी सुटलेलं आहे पहा. अशाच प्रकारे तुम्ही मेथी घरी बनवा, खूप छान लागते आणि खूप चवदार पण मेथी आहे आणि खूप गुणकारी आहे. हे पहा, आपल्या भाजीचं पाणी जे आहे पूर्णपणे आटलेलं आहे पहा. थोडंसंच राहिलेलं आहे. आपण हलकंसं परतून घेणार आहोत. सगळं पाणी आटल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे पहा, आपल्या भाजीतलं पाणी जे आहे सगळं आटलेलं आहे. आता आपण ह्याला काढून घेऊ शकतो. हे पहा, आपली बारीक मेथीची भाजी तयार आहे. बघा किती सुंदर दिसत आहे आणि चवीला पण तेवढीच छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल, आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. थँक्यू, धन्यवाद.